Good morning, students. Welcome back again to our S.S. Zondare Vidya Mandir, Dombivli, Pachim. Standard 5th, subject English. My English book 5, Lots of Things Together, page number 35. Today we are going to learn page number 35, Lots of Things Together. Open your textbook, page number 35. Read aloud and copy phrases in your notebook. विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमचं पुस्तक उघडा, त्यातील पान नंबर 35 काढा. फ्रेजेस ह्या म्हणजेच वाक्यप्रचार हे आपल्याला मोठ्याने म्हणायचे आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. सो लेट्स स्टार्टेड. Today we will learn the words which we use in a group. विद्यार्थ्यांनो, आज आपण असे शब्द बघणार आहोत की जे आपण काय करणार आहोत, ग्रुपनी एकत्रितपणे वापरतो ते शब्द आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एक चार्ट दाखवते. वन आणि मेनीचा तुम्हाला माहिती आहे, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण वन म्हणजे एकवचन आणि मेनी म्हणजे अनेक वचन. हे मराठीमध्ये आहे. इंग्लिशमध्ये वन अँड मेनी आहे. जसं गर्ल, एक मुलगी असेल तर आपण तिला म्हणतो गर्ल, परंतु अनेक मुली असेल तर म्हणतो गर्ल्स. बॉय, बॉईज. टॉय, टॉयज. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक वस्तू असेल तर तिला आपण फक्त गर्ल, बॉय, टॉय ह्या नावाने संबोधतो, परंतु त्याच ठिकाणी जास्त असेल, जास्त मुली असतील त्यांना आपण गर्ल्स म्हणतो मेनीमध्ये. परंतु यालाच जर जास्त मुलींचा घोळका असेल तर आपण कुठली फ्रेज वापरतो? घोळका, हो की नाही, मराठीमध्ये. परंतु लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर, अशाच जर सगळ्या गोष्टी एकत्र असेल तर आपण त्या गोष्टींना कुठले शब्द वापरतो, आज हेच आपण ह्या पाठातून बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल त्यांनी बघा दिले, अ फ्लाईट ऑफ बर्ड्स. बघा पक्षी उडत आहे, म्हणजे हे कशाने उडत आहे? मराठीत आपण काय म्हणतो की अरे पक्ष्यांचा थवा चाललाय. बर्ड्स टुगेदर मीन्स अ फ्लाईट ऑफ बर्ड्स, म्हणजे अनेक पक्षी एकत्र असतील तर त्याला आपण काय म्हणायचं? अ फ्लाईट ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. अ फ्लोक ऑफ गीज. गीज म्हणजे काय? तर हंस पक्षी. गीज टुगेदर मीन्स अ फ्लोक ऑफ गीज, म्हणजे सर्वच पक्षी एकत्र असतील तर आपण त्यांना काय म्हणायचं? अ फ्लोक ऑफ गीज. अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजेच हंस पक्ष्यांचा थवा. विद्यार्थ्यांनो, ह्या प्रत्येक फेजेस तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून त्याचा अर्थ लिहायचा आहे. अ फ्लोक ऑफ शीप. शीप टुगेदर मीन्स अ फ्लोक ऑफ शीप, म्हणजे सगळ्या शीप एकत्र, म्हणजे त्याचा अर्थ काय? अ फ्लोक ऑफ शीप म्हणजेच मेंढ्यांचा कळप. अ ग्रो ऑफ ट्रीज. ट्रीज टुगेदर मीन्स अ ग्रो ऑफ ट्रीज. सगळेच झाडं एकत्र असतील तर त्यांना काय म्हणायचं आपण? अ ग्रो ऑफ ट्रीज म्हणजे झाडांचा समूह. अ पॅक ऑफ डॉग्स. डॉग्स टुगेदर मीन्स अ पॅक ऑफ डॉग्स, म्हणजे सगळी कुत्री एकत्र उभी असतील तर आपण त्यांना काय म्हणायचं? अ पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा समूह. अ स्वॅम ऑफ बीज. बीज टुगेदर मीन्स अ स्वॅम ऑफ बीज, म्हणजे सगळ्या मधमाशा एकत्र असतील तर त्यांना आपण म्हणायचं अ स्वॅम ऑफ बीज म्हणजे मधमाशांची झुंड. अ कॉलनी ऑफ आंट. आंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? मुंगी. मग आंट्स टुगेदर मीन्स अ कॉलनी ऑफ आंट्स, म्हणजे सगळ्या जर मुंग्या एकत्र असतील तर आपण त्यांना काय म्हणायचं? अ कॉलनी ऑफ आंट म्हणजेच मुंग्यांचा समूह.
अ हर्ट ऑफ कॅटल. काऊज टुगेदर मीन्स अ हर्ट ऑफ कॅटल. सगळे काऊ जनावरं गाया एकत्र असतील तर आपण त्यांना काय म्हणायचं? अ हर्ट ऑफ कॅटल म्हणजे गुरांचा कळप. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. चिल्ड्रन टुगेदर मीन्स अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रनलाच म्हणतात की मुलांचा समूह. सगळे मुलं एकत्र असतील तर त्यांना काय म्हणायचं? ग्रुप ऑफ चिल्ड्रन, मुलांचा समूह. अ टीम ऑफ प्लेयर. प्लेयर्स टुगेदर मीन्स अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे सगळे खेळाडू जर एकत्र खेळत असेल तर आपण त्यांना काय म्हणतो? अ टीम ऑफ प्लेयर्स. ही खेळाडूंचा संघ आहे. अ क्राऊड ऑफ पीपल. पीपल टुगेदर मीन्स अ क्राऊड ऑफ पीपल. सगळे लोक एकत्र असतील किंवा झुंडानी लोक उभे असतील तर आपण त्यांना काय म्हणतो? अ क्राऊड ऑफ पीपल. याचाच अर्थ माणसांचा समूह. अ बंडल ऑफ क्लोथ्स. अ क्लोथ्स टुगेदर मीन्स अ बंडल ऑफ क्लोथ्स. सर्वच कपडे एकत्र रचून ठेवलेले आहे किंवा एकत्र ठेवलेले आहे तर आपण त्यांना काय म्हणतो? अ बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजेच कपड्यांचा गठ्ठा. अ बंडल ऑफ स्टिक्स. अ स्टिक्स टुगेदर मीन्स अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे खूप साऱ्या काठ्या एकत्र गोळा केलेल्या आहेत त्यांना आपण म्हणतो अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे काठ्यांचा गठ्ठा किंवा लाकडाची मोळी. अ बंच ऑफ फ्लावर. अ फ्लावर्स टुगेदर मीन्स अ बंच ऑफ फ्लावर्स. खूप सारे फ्लावर्स फुलं एकत्र आहे मग त्यांना आपण काय म्हणायचं? बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे फुलांचा गुच्छ. अ बंच ऑफ कीज. अ की टुगेदर मीन्स अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्या एकत्र असतील आपण ठेवतात घरी बघा. पप्पा मम्मी काहीतरी प्रत्येक गोष्टीच्या चाव्या सेपरेट नाही ठेवत तर एकाच चावीमध्ये एकाच किचनमध्ये 2-3 चाव्या एकत्र ठेवतात त्याला काय म्हणायचं? अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा. अ बंच ऑफ ग्रेप्स. अ ग्रेप्स टुगेदर मीन्स अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे खूप सारे द्राक्ष एका ठिकाणी येतात त्याला म्हणायचं बंच ऑफ ग्रेप्स. त्यालाच मराठीत म्हणतात द्राक्षांचा घड. विद्यार्थ्यांनो, असाइनमेंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. राईट डाऊन इन युअर नोटबुक. क्वेश्चन नंबर 1. फिल इन द ब्लँक्स विथ अ ग्रुप ऑफ वर्ड फ्रॉम द बॉक्स. यूज द क्ल्यूज गिवन बिलो. ह्या बॉक्समध्ये ह्या चौकटीमध्ये जे काही शब्द दिलेले आहे त्याचा वापर करून तुम्ही खाली ज्या गाळलेल्या जागा दिलेल्या आहे फिल इन द ब्लँक्स दिलेल्या आहे त्या भरायच्या आहे. फॉर एक्झाम्पल अ डॅश ऑफ फ्लावर्स. आपण शिकलो फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. मग त्याला काय म्हणायचं? अ बंच ऑफ फ्लावर. मग मी तिथे आन्सर लिहिलं अ बंच ऑफ फ्लावर. चौकटीतून मी ते उत्तर शोधलं. अशा पद्धतीने बाकीचे मी तुम्हाला फिलअप्स देत आहेत ते तुम्ही स्वतः चौकटीमध्ये शोधून लिहायचे आहे. जर काही अडचण आली तर तुम्ही मला वर्गात विचारू शकता. अ डॅश ऑफ बीच. अ डॅश ऑफ स्टार्स. अ डॅश ऑफ चिल्ड्रन. अ डॅश ऑफ स्टिक्स. अ डॅश ऑफ सोल्जर्स. अ डॅश ऑफ पपीज. अ डॅश ऑफ थीव्स. अ डॅश ऑफ पीपल अँड लास्ट वन आहे अ डॅश ऑफ प्लेयर्स. म्हणजेच प्रत्येक जो ग्रुप इथं दिलेला आहे त्याला एक स्पेसिफिक शब्द आपण ह्या चौकटीमध्ये दिलेला आहे तो घालून ह्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, तो पण वहीमध्ये लिहून घ्या. मॅच द पिक्चर्स विथ देअर नेम्स प्रॉपरली. इथं काही तुम्हाला मी चित्र दाखवते आणि त्याचे चित्राचे नेम इथं दिलेले आहे. तुम्हाला त्याच्यात जोड्या लावायच्या आहे. पहिलं आहे ग्रेप्सचं चित्र आहे. सेकंड की आहे. थर्ड फ्लावर आहे आणि त्याच्या बाजूला ब्लू कलरमध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या आहे की ग्रेप्सची जोडी कुठे आहे, कीची जोडी कुठे आहे आणि त्या चित्राच्या समोर तुम्हाला त्या जोडीचा आन्सर लिहायचा आहे. तुम्ही हे चित्र छोटे छोटे चित्र काढा वहीमध्ये आणि मॅच द पेअरसारखं ते लिहून घ्या. सेकंड ग्रुप आहे. पहिल्यांदा स्टिक्सचं चित्र दिलं आहे, नंतर प्लेयर्सचं चित्र दिलं आहे आणि नंतर
सॉरी नंतर क्लोजचं चित्र दिले आणि नंतर प्लेयरचं दिले. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, मॅच द पिक्चर्स. पिक्चर्सला, चित्राला शब्दांची जोडीही प्रॉपरली, नेम्सची जोडीही लावायची आहे. गुड बाय अँड गुड लक स्टुडंट्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय.